झी 24 तास एक पाऊल पुढे। बस खरेदी झाली, बस थांबेही बांधून तयार आहेत, चालकांचं प्रशिक्षणही सुरू आहे, पण तरीही पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अजूनही बीआरटी धावण्याची शक्यता नाही। ज्या मार्गावर बीआरटी धावणार आहे तो मार्ग प्रवाशांसाठी धोक्याचा असल्याचं सादरीकरण शिवसेनेनं केलं। आयुक्त श्रीकर परदेशी यांनीही सेनेचा आक्षेप मान्य केलाय। त्यामुळे बीआरटी प्रत्यक्षात कधी धावणार हा प्रश्न कायम आहे। श्रीकर परदेशी यांनी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मार्च 2013 पर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी धावेल असा विश्वास व्यक्त केला होता। त्यानुसार सीएनजीवर चालणाऱ्या 500 बस गाड्याही वर्षभरापूर्वीच खरेदी करण्यात आल्यात। पण जानेवारी 2014 पर्यंत बीआरटी सुरू होणं शक्य नसल्याचं आता आयुक्त सांगतायत। तर निगडी भागामधल्या ज्या ग्रेड सेपरेटर भागात या बीआरटी धावणार आहेत तो मार्ग वाहतुकीला सोयीचा नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो असा दावा शिवसेनेनं केलाय। हा प्रस्तावित मार्ग कसा चुकीचा आहे याचं सादरीकरण शिवसेनेनं मंगळवारी केलं। कार्यान्वयनाचं आयुक्तांचं म्हणणं आहे त्या रस्त्याची जी बीआरटीची जी काही डिझाईन तयार करण्यात आली आहे ती डिझाईन अतिशय घातकी डिझाईन आहे। अशा प्रकारची डिझाईन संपूर्ण देशभर नव्हे तर जगभरात कुठे नाहीये। कारण एरवी बीआरटी ही रस्त्याच्या मधोमध धावते, परंतु या ठिकाणी बीआरटी ही सर्व्हिस रोडच्या उजव्या बाजूने धावणार आहे। आयुक्त श्रीकर परदेशी यांनीही हा दावा मान्य करत मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय। पुण्यात सुरेश खलवाडी यांनी सुरू केलेला बीआरटी प्रकल्प पुरता फसलाय, पण पिंपरी चिंचवडमध्ये तो यशस्वी झाला तर आयुक्तांबरोबरच राष्ट्रवादीलाही फायदा होईल। मात्र सध्या असलेल्या अडचणींचा डोंगर पाहता पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी धावणार कधी असा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।